महाराष्ट्राला हादरून टाकणारी एक दुर्दैवी घटना समोर आली आहे। देवदर्शन करून परतणाऱ्या भाविकांचे वाहन विहिरीत कोसळून झालेल्या अपघातात 14 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे। या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार पंढरपूर तालुक्यातील रांजणी गावातील काही भाविक पिकअप वाहनातून म्हसवड येथील सिद्धनाथ मंदिरात दर्शनासाठी गेले होते। दर्शन आटपून ते आपल्या गावाकडे परतत असताना तांदुलवाडी गावाजवळ त्यांच्या पिकअप वाहनाचा भीषण अपघात झाला। वाहन थेट रस्त्यालगत असलेल्या विहिरीत कोसळल्याने वाहनांमधील सर्व प्रवासी पाण्यात बुडाले। या दुर्दैवी घटनेत आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू झाला आहे। स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार विहिरीत मोठ्या प्रमाणात पाणी साचलेले होते, तसेच विहिरीभोवती कोणतेही संरक्षण कठडे नसल्याने वाहन थेट पाण्यात कोसळले। चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। या दुर्घटनेत 14 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे। मृतांमध्ये महिला आणि लहान मुलांचाही समावेश असल्याने या घटनेचे गांभीर्य अधिक वाढलं आहे। विशेष करून 4 महिला आणि 4 लहान मुलांचा या दुर्दैवी घटनेत मृत्यू झाला आहे। त्यामुळे पंढरपूर तालुका शोकसागरात बुडाला आहे। या घटनेची माहिती मिळताच पोलीस, महसूल प्रशासन आणि आपत्कालीन पथके घटनास्थळी दाखल झाली। स्थानिक नागरिकांच्या मदतीने बचाव कार्य सुरू करण्यात आले। विहिरीतून मृतदेह बाहेर काढण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू करून काही जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आल्याची माहितीही समोर येत आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेबाबत दुःख व्यक्त करून या घटनेत मृतांच्या वारसांना 5 लाख रुपयांची मदत राज्य शासनामार्फत जाहीर करण्यात आली आहे।